नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करून ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. सर्व बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहेत, कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर लाडक्या बहिणींसाठी कालच या ठिकाणी त्यांनी महत्त्वाची एक माहिती दिली आणि ती महत्त्वाची माहिती होती की लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ दिली गेलेली आहे आणि ही मुदतवाढ कधीपर्यंत आहे त्याची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण या ठिकाणी तुमचा नोव्हेंबर हप्त्याविषयी आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे. त्याविषयी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला अंतर्वय मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, कारण की स्वतः आदित्य तटकरे यांनी ऑफिशियली त्या ट्विट करून ही महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे. आता खुशखबर काय ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. पण कमेंट करून सांगा अगोदर की तुमची KYC झाली की नाही, कारण की भरपूर बहिणींची KYC झालेली नाही आहे. तर ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. ज्यांची झाली असेल त्यांना लगेच या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता पाठवला जाणार आहे. तर कमेंट करून सांगा, झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. तर बघा, आदित्य तटकरे यांनी स्वतः ऑफिशियलरित्या ही ट्विट करून माहिती दिली आहे. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. पण सर्व बहिणींनी एक सूचना आहे की हा व्हिडिओ तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील, त्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ठिकाणी ही अपडेट कळली पाहिजे. म्हणून त्यांना लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे. तर बघा, ऑफिशियली त्या आदित्य तटकरे यांनी ट्विट करून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महत्त्वाची माहिती अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ. तर बघा, KYCसाठी मुदतवाढ दिली गेली आहे. पण आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यामध्ये अतिशय यशस्वीरित्या ठिकाणी राबवली जात आहे, असं त्यांनी स्वतः ठिकाणी ट्विट करून माहिती दिली आहे. आणखी त्यांनी बरीचशी माहिती दिली आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर भरपूर बहिणींना अडचण येत होती KYC करण्यासाठी. आता काय अडचण येत होती, तर बहिणींना एक तर OTP येत नव्हता, दुसरी गोष्ट वेबसाईट चालत नव्हती, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अशा बहिणी की ज्या बहिणींचे पती वारलेले आहेत, अशा बहिणी की ज्यांचे वडीलसुद्धा वारलेले आहेत किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे. तर अशा महिलांनी करायचं काय, हा प्रश्न त्या बहिणींना पडत होता. तर बघा, ज्या महिलांचे पती वारले असतील किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल किंवा वडील हयात नाही, अशा महिलांसाठी नवी KYC प्रक्रिया ठिकाणी राबवली जाणार आहे. आणि ही नवीन KYC प्रक्रिया काय असणार आहे हे समजून घ्या. म्हणजेच काय, तर तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला KYC करता येणार आहे. ज्यांचे पती वारले, वडील वारले किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा बहिणींनासुद्धा आता KYC करता येणार आहे, कारण की सरकारने त्यांच्यासाठी एक नवीन पर्याय ठिकाणी आणलेला आहे. आणि यामुळे बहिणींचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळतील, त्यांचा हप्ता बंद होणार नाही आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेची KYC करताना महिलांना त्यांचे पती किंवा वडिलांचीही KYC करायची असते. ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही आहे, अशा महिलांनी KYC कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढलेला आहे, आणि तोडगा असा आहे की ह्या महिलांसाठी KYCची प्रक्रिया त्या ठिकाणी बदल केलेला आहे. आता हा बदल काय आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, ऑफिशियली त्या आदित्य तटकरे यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की कशाप्रकारे त्यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर बघा बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. आता बघा, त्यांनी या ठिकाणी एक महत्त्वाची संपूर्ण माहिती दिली की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ठिकाणी KYC प्रक्रियेमध्ये ठिकाणी काय बदल केलेला आहे. तर बघा, राज्यामधील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना KYC पूर्ण करणे शक्य झालेलं नव्हतं. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे, आणि बातमी अशी की KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही बघितले असेल तर 18 तारीख लास्ट डेट होती, पण आता मुदत वाढवून दिलेली आहे आणि मुदत असणार आहे 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करू शकता. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित KYC पूर्ण करावी असे आदेश दिलेले आहेत.
विधवा असेल, एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही आहे अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. आता कोणकोणते बदल आहे संपूर्ण माहिती आपण बघूया. तर बघा, आता ज्या महिलांचे वडील वारले असतील, पती वारले असतील की त्यांचा घटस्फोट झाला असेल तर त्या बहिणींनी KYC कशी करायची, तर त्याची नवीन KYC प्रोसेस आहे ती कशी आहे ते समजून घेऊया. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही आहे किंवा घटस्फोट झाला आहे तर त्या लाभार्थी महिलांनी वेबसाईटवरून स्वतःचे KYC पूर्ण करावे आणि त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करावेत असं सांगितलेलं आहे. आता बघा, तुम्ही बघितलं असेल तर जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी संबंधित जिल्ह्यामधील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करायचे. यानंतर त्यांची KYC पूर्ण होईल असं आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर लाडकीला KYCसाठी मुदतवाढ मिळाली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता KYCसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जवळपास कोट्यवधी महिलांची KYC बाकी होती. किती महिला बाकी होत्या, तर 1.3 कोटी महिला बाकी होत्या. 1.3 कोटी महिलांची KYC बाकी होती. तर त्या बहिणींची KYC व्हावी यासाठी सरकारने त्या बहिणींना 31 तारखेपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. म्हणजेच 31 तारखेपर्यंत आता ह्या बहिणी KYC करू शकतात. पण 31 तारखेच्या नंतर मुदतवाढ होणार नाही आहे बहिणींनो. म्हणून सांगतोय की 31 तारखेची वाट बघू नका, लवकरात लवकर KYC करून घ्या. नाहीतर शेवटी तुम्ही KYC करता तर त्यावेळेस वेबसाईटसुद्धा देखील हँग चालते, वेबसाईटसुद्धा देखील जाम चालते. त्यामुळे तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. म्हणून आत्ताच तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. पुढे बघा, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि राज्यामधील अनेक ठिकाणी आलेली पूरस्थिती यामुळे अनेक अडचणींमुळे लाडक्या बहिणींना KYC करणे शक्य झालेले नाही आहे. त्यांच्यासाठी सुद्धा KYCसाठी मुदतवाढ दिलेली आहे. तर अशा प्रकारे बहिणींना तुम्हाला ठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे. जर का तुम्हाला ह्या मुदतीचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. नंतर तुम्ही 31 तारखेची वाट बघत असाल तर तुमची KYC होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण वेबसाईट शेवटी हँग चालते, वेबसाईट जाम चालते आणि त्यामुळे तुमची KYC होणार नाही. म्हणून लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि जर का तुम्ही KYC केली तर पुढील जे काही हप्ते असतील वर्षभरासाठी ते तुम्हाला सुरळीत मिळतील. म्हणून बहिणींनो, काळजी करू नका. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही आहे. कारण की नोव्हेंबरचे पैसे ज्या बहिणींची KYC झाले असेल त्यांना लगेच या ठिकाणी मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर हो लिहून पाठवा आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली आहे, सर माझी KYC बाकी आहे. ज्यांची बाकी असेल त्यांची KYC मी स्वतः करून देणार आहे. कारण की भरपूर बहिणी शिकलेल्या नाही आहेत, भरपूर बहिणींना मोबाईल येत नाही. मग अशा बहिणींची KYC कशी करायची, तर त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या. कारण की तुमचा जो प्रॉब्लेम होता, पती वारलेले आहेत, वडील वारलेले आहेत, तर अशी KYC कशी करायची अशा महिलांनी भरपूर कमेंट केलेले होते. तर त्याच्यावर या ठिकाणी सोल्युशन आलेले आहे, त्याच्यावर या ठिकाणी उत्तर मिळाले. तर तुम्ही KYC आता करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.